दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज पत्रिका देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ॲक्विनो ॲनेक्स तोडणकरवाडी प्रभादेवी या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सीमा सतीश कदम वहिनींना भेटून आजच्या गप्पांना सुरुवात करणार आहोत. काय म्हणतायत वहिनी? चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्ते. आधी मी नेहमीप्रमाणे एवढं अख्खा. बरं बरं, थँक्यू 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 धन्यवाद. घ्या उखाणा. समुद्राला येतात लाटांवर लाटा, सतीशच्या संसारात आहे माझा मोलाचा वाटा. कुठे? इथल्या समुद्राला येतात. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. आणि हा माझी नणंदबाई. नमस्कार. त्या आई. नमस्कार. त्या पण नणंदबाई. त्या जाऊबाई. ही माझी वहिनी आणि सर्व हे माझे पुतणे आणि ही माझी सासूबाई. नमस्कार सासूबाई. आणि सर्व आमचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सगळ्या नटून थटून आले आहेत. तेव्हा अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या गप्पात. आंबे मातेच्या चरणी हळदी कुंकाच्या राशी, सचिनरावांचं नाव घेते होमिस्टरच्या दिवशी. सौभाग्याची साक्ष, मंगळसूत्राची खूण, नंदकुमारांचं नाव घेते आजची पैठणी जिंकून घेणारी तावड्यांची सून. हांड्यावर हांडे सात, त्यावर ठेवली साखरेची परात, अजितरावांचं नाव घेऊन सांगते पैठणी घेऊन जाणार मी माझ्या घरात. नमस्कार. नमस्ते. कुठलं बालपण? इथेच प्रभादेवीमधले. प्रभादेवीत कुठे? न्यू नारियलवाडीमध्ये. न्यू नारियलवाडी. म्हणजे तिकडे काय नवीन नारळ असायचे? नाही, नावच ते होतं ते. न्यू नारियलवाडी. पण का असं नाव का असेल न्यू नारियलवाडी? एक न्यू नारियलवाडी होते आणि एक फक्त नारियलवाडी असं. बरोबर. दोन होत्या. म्हणजे नारियलवाडी का नाव ठेवलं असेल? ते ठेवणारच माहिती. हा, ज्याने ठेवलं त्यालाच माहिती असेल का, कारण काय. ज्याने ठेवलं त्यालाच माहिती असेल का ते. आणि तेवढ्यात आवाज बाजूने एक आला. तो आवाज कोणाचा? आधी मिस्टरांना बोलवूया. बोलवा. हो या या या. नमस्कार. बसा. तुमचं काय म्हणणं आहे? का तिकडे बोललात म्हणून लगेच बोलवलं? नाही, पहिली ते नारळ झाडं होती ना, त्या साईडला नारळ झाडं असतं. त्यांनी ते म्हणजे लमाण लोक राहायचे जास्त करून. नारळ झाडं ते लोकांनी याने कोणी त्यावेळी झोपड्या बांधल्या, त्या साईडला साडी बांधल्या. तर ती नारळवाडी आम्ही बोलायची, नारळवाडी झाली ती. पण ते न्यू नारळवाडी. न्यू म्हणजे हे जुने तिथे राहणारे वस्ती आणि दुसरी बाजूला एक बांधली, मग तिला त्याला न्यू नारळवाडी ठेवली. अच्छा, मला वाटलं नवीन नारळ असले की न्यू नारळ. नाही, आता तिथे बिल्डिंग झाली आहे. साई सिद्धिविनायक करून नाव आहे त्याचं. बिल्डिंग झाली. मग कोण कोण होतं राहायला तिकडे? आई, वडील, आम्ही दोघी बहिणी आणि भाऊ. काय करायचे आई बाबा? आई आमची काम करायची आणि वडील सिक्युरिटी गार्डमध्ये वॉचमन होते. तुमची आई बाबा? माझी आई हाऊसवाईफच. वडील काय येऊन जाऊन काय ते थोडंफार छोटं मोठं नोकरी करायची. तुमचं बालपण कुठे गेलं? मुंबईमध्येच. कुठे? हेच इथेच प्रभादेवीच, तोडणकरवाडी. तोडणकरवाडी. तोडणकरवाडी आणि न्यू नारियलवाडी किती अंतर होतं? जास्त काय नाही, मला 2-3 मिनिटाचं अंतर. 2-3 मिनिटाचं अंतर. मग तुम्ही लहानपणी यांना बघितलं होतं? लहानपणी नाही, तर 10वीत शाळेत जायचं बघायचं. 10वीला होती शाळेत. 10वी मध्ये तिथून ती फक्त शाळेत जायचं, आम्ही ते उभं असायचं. काय? एकच जाण्याचं, एकाच रोडला जायचं. हा. मग मग काय झालं? मग काय मला काय माहिती. लग्न झालं. मग लग्न झालं. नाही, लग्न नंतर झालं. 10वीत काय झालं? 10वीत ती शाळेत जायचं, मला जाता दिसायची ती, मला आवडली.
म्हणून प्रपोज केलं. काय सांगितलं आहे? दहावीचा अभ्यास वगैरे नाही ना घेतला? अभ्यास 10वीचा घेतला म्हणजे तिला विचारलं 10वीचा असेल तर मी तुला हेल्प करू शकतो का असं विचारलं तिला. मग तुम्ही काय, तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हटलं नको. नको म्हणून. ही जास्त कोणाशी बोलायची नाही तेव्हा. आणि मी म्हणजे अचानक म्हणजे रोज दिसायची म्हणून विचारलं. काय की अभ्यास घेऊ का? हा म्हणजे अभ्यास काही मदत करू शकतो का तुम्हाला मी? मग तुम्ही काय म्हणालात? म्हटलं नाही नको म्हणून. नको? तर माझं करेन मी. अभ्यास माझा मी करेन, पण तरी सुद्धा हे उभे राहायचे. म्हणजे मी 10वीला होती तेव्हा प्रपोज केलं आणि मग असं थोडंफार म्हणजे असं बोलणं चालणं होतं, पण एवढं विशेष नाही. आणि नंतर मग भेटायचं झालं तर त्या टायमाला मोबाईल नव्हते, काहीच नव्हतं पर्याय. मग शेवटी पण मग कसं भेटायचे? वरनं चिठ्ठी टाकायची? नाही, चिठ्ठी वगैरे हा प्रकार काही एक नाहीये. मग मार्केटमध्ये आपण जायचो, तिथे असायची केव्हा तरी. तुम्ही काय उभेच असायचं मार्केट? मागे सध्या तेच काम. टायमिंग ठरलेलं असायचं 7-8 टायमिंग मार्केटला उभे यायचं. उभे नारळ तरी विकायचे ना त्या नारळवाडीतले. पण तुम्ही जेव्हा ह्यांना विचारणा केली लग्नासाठी तर लगेच होकार दिला याने? नाही, 2-3 दिवसांनी आईला विचारीन मी, आईच्या संबंधी येणार नाही मग पहिले. असं बोललात? हो. मग आईला विचारलं? नाही विचारलं. अरे मग कशाला सांगितलं त्यांना? पुढे काय झालं मग? पुढे काय जेवायचं ते झालं. नाही, लग्न झालं. लग्न झालं. मग घरून होकार आला की नाही? होकार नव्हता, आईचा थोडासा विरोध होता या गोष्टीला. मग नंतर मग आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि मग नंतर सर्व मग ते काय व्यवस्थित गोष्ट? सोयीस्कर छान झालं, काही असं प्रॉब्लेम नाही, सर्व आनंद. पण कोर्ट मॅरेज करेपर्यंत मग त्या शेवटी पण आई वडिलांची पण इच्छा असते ना, मुलगी असते. नंतर आमच्या आईचं काय असं हे नव्हतं, मग आई बोली ठीक आहे जाऊ दे, तर केलंच ना. हो. झालं ना हा, आता? झालं आता, चल ठीक आहे, व्यवस्थित राहा, बाकी काय नाही. मग मला या विभागात फिरताना बोलताना कधी आईने बघितलं नाही? आईने बघितलं 2-3 वेळा. कधी? एकदा आम्ही मार्केटमध्ये ते गार्डन आहे छोटं, आदर्श नगरचं मोठं गार्डन आहे, तिथे आम्ही बोलत होतो. तेव्हा आमच्या आईला कोणी सांगितलं की अर्चना या ठिकाणी उभी आहे, बोलते आहे. आमची तशी धावत होता आणि मला बघा तुला काय कामधंदा नाही इतके उभी आहेस तू. आणि मग मला बडबडलीने मग घेऊन गेली घरी. मध्ये मला आठवते मला कधी बोलली नाही, हिला दम द्यायची फक्त. की तुला अक्कल तुम्हाला? आहे नाही, का? कधीच नाही. तेवढंच आहे. फक्त मुलीला दम द्यायची घरी जाऊन, बस तेवढंच. आता आई कुठे? हे ते आई होती. काय? नमस्कार. हो, तुम्ही घरी होता बरोबर आहे. गार्डनकडे उभी आहे कळलं तुम्हाला तेव्हा, आणि धावत आलात? हो, घरातून आले, म्हटलं काय बोलते म्हणून ऐकायला आले. तर त्यांचं दोघांचं चाललं होतं बोलणे. म्हटलं आले, मी म्हटलं चल घरी आता, तिला बोल. मग तेव्हा तुम्हाला टेन्शन नाही आलं? टेन्शन आलं. हा, टेन्शन आलं. आलं ना. पण आता काय म्हणता, किती वर्ष झाली लग्नाला? 15 वर्ष झाली. 15 वर्ष पूर्ण झाली? हो. काय हो, जावयाबद्दल काय सांग? नाही ना, जावे माझे चांगले आहेत, खूप चांगले आहेत. हो, नाही, बरं झालं गार्डनकडे उभे होते. हो की नाही? नाही, चांगले आहेत. चांगले आहेत, चांगले आहेत, जावई चांगले आहेत. मग फिरायला वगैरे कुठे जाणं त्या व्यतिरिक्त? लग्नानंतर कुठे गेलात? लग्न कुठे केलं? कोर्टात झालं. मॅड्रा कोर्टात झालं. हां. फिरायला वगैरे आम्ही असं खूप ठिकाणी गेलो, म्हणजे असं. मग पिक्चरला वगैरे? पिक्चरला जास्त मी पिक्चर बघत नाही, मला ते पिक्चर पण एक मराठी असं. पहिला एक हा, तरी पहिल्या बघितला असेल. स्टार्टिंग पहिला हम आपके कोण बघितला? हा? हम आपके कोण? कुठे? रिपोर्ट ऑफिस. दोघेच गेला होता? हो. काय हो, हो, मला टेन्शन नाही आलं? आलो तर कोण बघेल काय, सांगेल का, असं थोडं. माझ्या घरून काय प्रॉब्लेम नव्हतं, तिच्याच घरून प्रॉब्लेम होता. पण झालं आता व्यवस्थित. झालं व्यवस्थित. आता इकडे एक वजनाचा काटा येणार. किती वजन? जेवढं सांगतो तेवढं तुम्ही गोळा करणार का बघूया. हा. त्या खेळामध्ये वेळ 2 मिनिटाची, आणि 2 मिनिटामध्ये जितकं वजन सांगणार तितकं तुम्हाला गोळा करायचं. हां, पण त्याआधी मला मुलाला विचारायचं आहे, तू कितवीत? 10वीत. व्हेरी गुड. तुमच्यासाठी 10वीचं वर्ष खूप महत्त्वाचं होतं ना. अभ्यास करतो ना? कुठल्या शाळेत आहेस? आदर्श इंग्लिश हायस्कूल. तुला नाका वगैरे माहिती आहे का रे? नाही ना? कधी गेलायस नाक्यावर? नाही ना. आपल्या वेळेला नाका वगैरे केवढे होते, हो की नाही? आताच्या मुलांना घर, टीव्ही, कम्प्युटर, अभ्यास मोबाईल. यातच आहे. पण मैदानी खेळ खेळतोस तू? कुठले कुठले? क्रिकेट, फुटबॉल. हे 2च माहिती आहेत? मातीतले खेळ माहिती आहेत? नाही. काय उपयोग आहे? काय इकडे जागाच नाही ती सर आता राहिली. फक्त स्विमिंगला जातो तिकडे. स्विमिंगला? स्विमिंगला जातो. ते लहानपणीचे खेळ वेगळे होते. तुम्ही कुठले कुठले खेळायचे? करवंटे? नाही, कबड्डी, लगोरी, परत विटीदांडू, गोट्या, हो, तोंड आणि हँडल, ते आट्यापाट्या. तोंड आणि हँडल आट्यापाट्या खेळायचे ना. ह्यांना माहिती आहे मुलाला? नाही. तुला माहिती आहे हे खेळ? तोंड आणि हँडल माहिती आहे? तोंड आणि हँडल नाही माहिती आहे? तुला फक्त तोंड आणि बर्गर माहिती आहे? बरं बरं. आता हे वजन
पूर्ण करायचंय तुम्ही एकट्याने. किती येतं? सांगतो ना, कमीत कमी 5 वस्तू, जास्तीत जास्त 15 वस्तू. एवढ्यामध्ये ते वजन अचूक जेवढं सांगणार तेवढं व्हायला पाहिजे. काय लग्नाची तारीख तुमच्या? 20 मे 1999. 20 मे म्हणजे 205 बरोबर ना? 20 मे हां बरोबर. हां 205 ग्रॅम एवढं वजन आहे. हां किती जास्त वस्तू आणता बघूया. 205 ग्रॅम. वेळ सुरू झाली. मातीचा बॉक्स आहे, मातीचा बॉक्स. हो, इथे बसा. 205 ग्रॅम. 1.5 किलो आणलंय ते मी. 205 छोट्या छोट्या वस्तू द्या. हे सुद्धा जास्त आहे. मातीच्या काड्या हे ठेवा. हे 5 वस्तू झाल्या पाहिजे. 5 वस्तू. मोठ्याचं बूज घे, मोठ्याचं बूज. अंगठी अंगठी 205. अंगठी झालेलं 40 सेकंद राहिलेली आहेत. 40 सेकंद. 202 ग्रॅम झालेले आहेत. शेवटची 30 सेकंद राहिलेली आहेत. ओके ओके ओके. थांबा थांबा, नको नको. ओके ठीक आहे ओके ठीक आहे. रुमाल टाक ना. रुमाल टाक. 201. 1 रुपया टाका. थांब ग. 10 9 8 7 6 आवाज करा काहीतरी. अहो 4 वाढलंय ना. 3 2 1 टाक ना. हां 5 झाल्या. 200 संपली. कमी काय करणार? कमी करून आता 205 करून दाखवा मला. चला आता किती वेळ देतो. बक्षीस गेलं पण करून दाखवा. चला 205. 203 झालं. 3 वरच येते. थांब ना. 1 रुपये काय वस्तू? छोटी वस्तू. 203 झालं. आता काय रुपये टाक. हा प्लास्टिकचा चमचा टाका. झालं होतं 205. वजन झालं असतं आणि किती बक्षीस मिळालं असतं बघा. 1 2 3 4 5 6 वस्तूंचं बक्षीस मिळालं असतं. मोठ्या मोठ्या वस्तू आणून सगळा गोंधळ झाला. पुढच्या खेळात बक्षीस मिळेल. आणि आपण एक बघितलं पण या दोघांचं प्रेम किती आहे. या खेळाच्या वेळेस जसजशी वेळ संपायला लागली त्याच्यानंतर वहिनींपेक्षा आमचे भाऊजी अगं घाब ना सांगतो ना हो टाक कमी कर सगळं. पण हे प्रेम असंच राहो. प्रेम आहे म्हणून अधिकारवाणीने हे सगळं चिडणं रागावणं थट्टा. नमस्कार. सगळे सज्ज झालेले आहेत आता तक्रारी करायला. नमस्कार. सुनेबद्दल काय सांगा. काय नाही, माझी सून चांगली आहे. माझं सगळं करते. हो हो खूप चांगली आहे सून. चांगली आहे. तुम्ही बोला काय वाटते. काय ठीक आहे जरा छान आहे. सासूबाईंनी इतकं कौतुक केलं तुमचं. हा काय झालं. त्यांनी काय बदल केला पाहिजे हो स्वतःमध्ये मिस्टरांनी. आणि ते ऐकून घेत नाहीत. हा ऐकून समजून घेत नाहीत. हे मी बघितलं आता खेळाच्या वेळेला. ऐकून घेतच नव्हते. समजून घेत नाही. सांगायच्या अगोदरच स्वतःच काहीतरी सांगत राहतात. आपलं ऐकून घेत नाही. म्हणून वजन वाढलं मगाशी. राईट. आणि तुमचं काय म्हणणं आहे ह्यानी काय बदल केला पाहिजे. बरं आधी सांगा ह्यानी जे काही सांगितलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं. ऐकून घेत नाही तुम्ही. वंश कोण आहे.
वंशगुण आहे. वडील पण माझे कधी आईचं ऐकलं नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही. नाही वंशगुण आहे ते काय शेवटी का त्या वंशावर थोडा तरी जास्त तेवढा पण देऊन आहे ना सूट. मला आज पहिल्यांदा कळलं हा वंशगुण असतो. आणि यांनी काय बदल करायला पाहिजे कुठला? कामामध्ये अशी आहे पण एकदम स्लो होतंय जातंय चाललंय. स्लो केलं असतं ते व्यवस्थित पूर्ण झालं असतं. स्लो तुम्ही घाई केल्यामुळे मगाशी वजन पण नाही जमलं. प्रत्येक वेळेला आपलं आमच्या वहिनींवर ढकलून मोकळे होतात. या दोघांबद्दल काय सांगाल? एकदम दोघं मनमिळाऊ आहेत. थोडासा यांचा हट्टी स्वभाव आहे. हे मी पण कमीत कमी लग्न झाल्यापासून 12 वर्ष इथे होती. एकत्रच आम्ही सर्व होतो. हट्टीपणा भरपूरच आहे. पण त्याच्यातूनही ही म्हणजे छान त्यांना सांभाळते. ही माझी जाऊबाई आहे पण आम्ही जाऊबाईसारख्या राहिलो नाही. एकदम बहिणीसारख्या राहिलो आहे. आणि खूप मनमिळाऊ आहे. खूप चांगली आहे. खूप चांगली. आईला पण छान प्रकारे ती सांभाळते. अरे वा खूप छान. आता या दोघे मिळून अभिनय करणार आहेत माहिती आहे का तुम्हाला? सुंदर अभिनय करणार आहेत आणि तुम्ही ओळखायचं आहे. तर यांना बक्षीस मिळणार. वेळ 45 सेकंदाची. ओठांची हालचाल होता कामा नये. मराठी चित्रपटाचं नाव. ओठांची हालचाल झाली तर बाद होणार ना. बोलायचं नाही. बोलायचं विदूषक. एक विदूषक. एक होता विदूषक. हे पहिलं बक्षीस मिळालं झी मराठीकडून. हे मोत्याचे झुमके. आता गाणं आहे. गाण्याचा अभिनय. ओठांची हालचाल नाही. बोल नका. ओठांची हालचाल हो. जिकडे ठीक आहे नारळवाडी आहे. अभिनंदन झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे पण तुम्हाला. म्हण ओळखायची आहे. म्हण बोलू नका. ओठ जराही हलता कामा नये. स्वामी तुझ्या विना आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अभिनंदन. ही चिंच पेटी झी मराठीकडून आमच्या वहिनींना. अभिनंदन. आणि आता सुद्धा आपण बघितलं वहिनी अभिनय करत होत्या पण ते असे पुढे पुढे करून स्वतःच अभिनय करत होते. हाच गुण एक वाईट आहे. हाच एक गुण वाईट आहे. हा एकच. आता याच्यासाठी उपाय काय? उपाय काय? सवय आदत से मजबूर. वंशगुण. त्या गप्पा ही मजा अशीच सुरू राहणार. आता यानंतर कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत. आणि आता मस्तपैकी सीलिंग डाव्या बाजूला दिसतो आहे. प्रभादेवीतल्या या टेरेसवरती आपण उभे आहोत आणि या ठिकाणी आता पैठणीच्या खेळात कोणाची चिठ्ठी उचलली जाणार ते बघणार आहोत. एक चिठ्ठी घ्या. काय चिवडा करताय? नाव जाहीर करतो. डोळे उघडतो अख्खे. पल्लवी मांजरेकर. नाव सांगा. सौ पल्लवी पुरुषोत्तम मांजरेकर. आणि माहेर कुठलं? रत्नागिरी. इथे कुठे राहता? लादीवालाचा. ती कुठे आली? इथे. बरं. घरी कोण कोण? घरी दीर आहेत, जावा आहेत. आणि आता घरातलं कोण आहे सोबत? आहे 2 जावा आले. कुठेच जावा. त्यातल्या एका जावेला बोलवा. उत्तरा मांजरेकर मोठी जावा. या उत्तरा. आणि दुसऱ्या दक्षिणा. दुसरे आलेत का? कुठे आहेत त्या? नमस्कार. काय जाऊ बाई कसं वाटतंय? मस्तपैकी. कधी तुमचं नाव नाही आलं म्हणून? म्हणजे काय नाही जावेचं नाव आलं. खुश झालात? बरं. सगळ्या जाऊ मध्ये रिलेशन एकदम चांगलं आहे. बहिणीसारखं. अरे वा. जिकडे जाऊ तिकडे एकत्र जाऊ. एकत्र. वा छान. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. तुम्हालाही शुभेच्छा. दोघींना 10-10 संधी. हे सोनेरी जे कडा आहे इथून टाकायचं आणि तिथे जाऊन त्या चौकोनी टाकीवरती थांबलं पाहिजे. वरती जर जाऊन त्या चौकोनी सरफेसवरती जर ही रिंग थांबली तर 1 गुण. आणि रिंगमध्ये जाऊन थांबली. वरती ज्या काही प्लास्टिकच्या रिंग ठेवलेल्या आहेत, रबराच्या रिंग आहेत, त्या रिंगवर जाऊन जर थांबली तर 2 गुण. रिंगच्या मध्ये थांबली तर. तेव्हा आता दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया दोघींना. या उभ्या.
एक. थांबा थांबा, 5 झाले ना, तुम्ही टाका आता 5. 1 2 घ्या, पुढचे पण टाका. आतापर्यंत गुणसंख्या 2 आहे तुमची. या, तुमची गुणसंख्या आतापर्यंत 1 आहे, यांची गुणसंख्या आहे 4. 5 संधी आहेत, बघूया काय होत आहे. या, दोन मिळाले असते पण नाही. 2 गुण झाले 2. 3 आणि 4. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या मांजरेकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कदम वहिनी. कदम वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. ॲक्विनो ॲनेक्स प्रभादेवी या ठिकाणी रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.